शॉर्ट सर्किटमुळे आग लागून करंजिवणे येथे गवताच्या गंजी पेटल्या, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। करंजिवणे तालुका कागल येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून गवताच्या गंजी पेटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। याबाबत समजलेली हकीकत अशी की करंजिवणे येथील ग्रामस्थ विद्यामंदिर शाळेच्या शेजारी असणाऱ्या गोठण या ठिकाणी जनावरांसाठी गवत आणि पिंजर अशा प्रकारचा सुखा चारा जमा करून ठेवतात। या ठिकाणी महावितरण कंपनीची 11,000 वॉल्ट क्षमतेची विद्युत वाहिनी डीपी बसवलेली आहे। या डीपी मधून शॉर्ट सर्किट होऊन आग लागून गवताच्या गंजी पेटण्यास सुरुवात झाली। यावेळी आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे ग्रामस्थांनी पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला। यानंतर संताजी घोरपडे बिद्री कारखाना, हमीदवाडा कारखाना, मुरगुड नगरपालिका, अग्निशामक बंब आणि अनुश्री रोड कंपनी यांच्या टँकरने आग आटोक्यात आल्यामुळे होणारं आणखी मोठं नुकसान टळलं। या आगीमध्ये मधुकर गोजारे, पुंडलिक गोजारे, सदाशिव आगरे, संभाजी बाबर, शालन सुतार, मधुकर गोजारे, प्रवीण पवार, साताप्पा अंगरे यांचे वैरण पेटून 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंतचं नुकसान झाले। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।